हॅलो, नमस्कार. आज पुन्हा एकदा पुस्तकांच्या संदर्भातलाच व्हिडिओ करण्यासाठी मी आले आहे. हे माझं छोटंसं बुकशेल्फ आहे. माझं म्हणण्यापेक्षा मुलांचं जास्ती आहे इथे. आणि तर या छोट्याशा बुकशेल्फमध्ये भली थोरली पुस्तकं आहेत. यातली इंग्लिश पुस्तकं 90% आहेत, जी माझ्या दोन्ही मुलांनी आवडीने आणलेली आहेत, कोणी प्रेझेंट दिलेली आहेत. तर ही तुम्ही बघू शकता पुस्तकं आहेत. इंग्लिश पुस्तकं जास्ती आहेत. इंग्लिश पुस्तकं मी खूप नाही वाचत, कारण मला असं वाटतं की मला ती इंग्लिश पुस्तकं वाचायला वेळ लागतो, आणि वेळ लागतो म्हणून मी ती वाचत नाही, आणि वाचत नाही म्हणून मला वेळ लागतो, असं सगळी गडबड होते. तर इथली मी आता काही ठराविक 2-4 पुस्तकं तुम्हाला दाखवते. हे एक आहे रानमित्र. प्रकाश आमटे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत. प्रकाश आमटे हेमलकसाला त्यांच्या गावी पण आम्ही गेलो होतो, आणि तिथे त्यांचं प्राणीप्रेम पण बघितलं. तर ते एक छान आहे. 40 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा हेमलकशाला येऊन पोचलो, तेव्हा तिथे होतं फक्त दुर्गम जंगल. आदिवासीही आमच्यापासून अंतर राखून होते, आणि तेव्हा आम्ही एकटे पडलो होतो, आणि त्या एकटेपणातून आम्हाला बाहेर काढलं तिथे भेटलेल्या जंगली प्राण्यांनी. तर असं त्यांचं प्राणीप्रेम ह्या पुस्तकात त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर असं हे रानमित्र म्हणून आहे प्रकाश आमटेंचं. त्याच्यानंतर मी आणि नथुराम हे शरद पोंक्षांचं पुस्तक आहे. हे मला वाटतं माझ्या एका मैत्रिणीचं आहे. ते मी वाचायला आणलं होतं, तिला आता परत द्यायला पाहिजे ते. तर शरद पोंक्षांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे, आणि ते त्या नाटकात काम पण करत होते. म्हणजे आता ते नाटक बंद झालं. तर असं हे त्यांचं पहिलं पुस्तक आहे, आणि त्यांना त्या नाटकासाठी अवॉर्ड पण मिळालेले आहेत. बरंच त्यांच्यावर ट्रोलिंग पण झालेलं आहे, पण ठीक आहे, पुस्तक म्हणून वाचायला आपल्याला काही हरकत नाही. त्याच्यानंतर हे एक आहे बिकमिंग इंडियन, ओळख भारतीयत्वाची. असं लेखक पवन के वर्मा, आणि अनुवाद केला आहे त्याचा भगवान दातार यांनी. तर हे पवन वर्मा यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. ते ॲक्च्युली अजून मी वाचलं नाही आहे, पण वाचायचं आहे मला ते. असं एक छानसं पुस्तक आहे ते, बिकमिंग इंडियन. अमेय प्रकाशन, हे फेमस आहे अमेय प्रकाशन, त्यांचं हे पुस्तक आहे. त्याच्यानंतर एक चित्रांची दुनिया म्हणून माझ्या मैत्रिणींनी काढलेली सगळी चित्रं आहेत, आणि ही तिने प्रकाशित केली आहेत सगळी चित्रं. उर्मी निवर्गी म्हणून आहे, आणि त्याच्यात तिने लिहिलं आहे की या चित्रांच्या दुनियेमधून मला माझा छंद जोपासता आला, हाताळता आला. आणि अशी ही माझी मैत्रीण आहे. तर तिचं हे छान पुस्तक आहे. तिने ते अर्पण केलं आहे तिच्या गुरु शिक्षिका प्रिया मॅडम, आणि तिचा मुलगा शौनक लेफ्टनंट कर्नल आहे. त्यांना अर्पण केलेलं हे पुस्तक आहे. तर असं हे चित्रांची दुनिया म्हणून छान पुस्तक आहे. तर याच्यातली खूपशी चित्रं सुंदर, खूपशी म्हणजे सगळीच चित्रं सुंदर आहेत ॲक्च्युली, पण ही अशी, आणि त्याच्या खाली तिने छोटं काय काय लिहिलेलं आहे. तर ते पण वाचण्यासारखं आहे. हे बघा, वाटत नाही आहे ना काढलं आहे असं, पण हे तिने काढलेली चित्रं आहेत सगळी, आणि तिने अशी कलरफुल चित्रं तिची सगळी आहेत, आणि अशी मस्तपैकी पुस्तक बनवलं आहे तिने. ती एक खूप छान पुस्तक आहे. त्याच्यानंतर हे एक आनंदमठ म्हणून बंकिमचंद्र चट्टोपाध्याय,
आपल्या वंदे मातरम ह्या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली म्हणून हे पुस्तक त्यांनी काढलं आहे. आणि आत्ता पुस्तक प्रदर्शन होतं फर्ग्युसन कॉलेज रोडला, फर्ग्युसन कॉलेजमध्ये. तर तिथे हे पुस्तक ते सगळ्यांना फ्रीमध्ये देत होते, त्यामुळे ते मी पुस्तक आणलं आहे. ते पण छान आहे. बरंचसं 90% वाचून झालं आहे, थोडंसं राहिलं आहे, पण छान आहे. आनंद मठ म्हणून बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांवरचा अनुवाद केला आहे वरेरकरांनी. नंतर हे विवेकानंद यांचं जीवन किंवा यांचं चरित्र मला खूप आवडतं, किंवा व्यक्तिमत्व म्हणून विवेकानंद खूप छान होते. आणि त्यांच्या कार्यगाथेवरचं हे पुस्तक आहे. शिवोहम असं त्याचं नाव आहे. तर हे एक पुस्तक छान आहे. ते मला वाचायला सुरुवात केली आहे. आत्ताच आणली आहेत ही सगळी पुस्तकं, त्याच्यामुळे मराठी म्हणजे, त्यामुळे निम्मी वाचून झाली आहेत, निम्मी राहिली आहेत, पण पूर्ण करणार आहे मी ते आता पुस्तक. तर अशी ही मराठी छान छान पुस्तकं, इंग्लिश पुस्तकं. ॲक्च्युली लायब्ररी लावली आहे, पण घरातच एवढी पुस्तकं आहेत, तर ती पुस्तकं कधी वाचून होणार असं वाटतं. खरं ना, सगळ्यांनी आपण एक्सचेंज करायला पाहिजेत पुस्तकांचे एकमेकांना, पुढे 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 पास ऑन करायला पाहिजेत. म्हणजे मी तुम्हाला दिलं तर तुम्ही ते वाचून आणखीन कोणाला तरी द्यायचं. तर असं जर छान केलं तर ते पुस्तकांचं वाचन पण होईल आणि नुसती पडून पण नाही राहणार. वेगळी लायब्ररी लावायची काही गरज नाही, असं पण होऊ शकेल ते. तर असं छान पुस्तकांचं कलेक्शन आहे. तुमच्याकडे पण असेल अशा पुस्तकांची कलेक्शन, तुम्ही पण मला सांगा की कुठली अजून छान पुस्तकं आहेत, ती वाचायलाच हवीत, पण वाचूया. तर असं हे मी नंतर स्वामींचं दर्शन तुम्हाला देऊन हा माझा व्हिडिओ थांबवते. धन्यवाद. थँक्यू.